जय शिवराय मित्रांनो, प्रणिता विजय चॅनलवरती तुमचे परत एकदा स्वागत आहे। आज आहे शनिवार आणि वेळ झाली आहे दुपारचे 2। ॲक्च्युली लास्ट वीकमध्ये आम्ही काही कनेक्ट नाही होऊ शकलो कारण प्रणिताची तब्येत खराब होती आणि मलाही थोडं ऑफिसचं वर्क होतं त्यामुळे। तर आजची सकाळ तर माझी थोडी लेटच झाली आहे आणि त्यानंतर प्रणिताने मस्त गरमागरम ढोकळे बनवलेले होते, ते आधी मी फस्त केले आणि नंतर गेलो तनूला भेटायला। मला सचिनने सांगितलं होतं ते गावी जाणार असं आणि मे बी 2 वीक नंतरच येणार, म्हणून मग त्या तनूला भेटून आलो। आज काही मी वॉकसाठी सकाळी पहाडीवर गेलो नाही कारण म्हटलं आता रात्री लेट झोपलं तर मी आधीच प्रशांतला मेसेज टाकून दिला होता की आज नाही येणार आहे फिरायला, त्यामुळे तर त्यानेही सांगितलं त्याला काहीतरी काम होतं, बघतो आता तो जर घरी आलेला असेल तर मग थोडा तिथं टाइमपास करू। तर प्रशांत आला का? तर प्रशांत तर काही घरी नाही आहे, त्याला बँकेमध्येच आय थिंक वेळ लागलाय। तर आता बाहेर आम्ही पण आता थोडासा आराम करतो कारण बाहेर कडक कसं ऊन आहे। संध्याकाळी जर काही प्लॅन झाला कुठे जाण्याचा तर पुन्हा कनेक्ट होऊ। तर मित्रांनो आम्ही झालोय रेडी कासारसई जाण्यासाठी, पण आताच प्रशांतचा कॉल आला आणि त्याने मस्त कारण देऊन प्लॅन कॅन्सल केला। बाहेर कुठे? बाहेर बँक लुटायला गेलता का एवढा वेळ? नाही रे बाबा, ते डिस्बर्समेंट डेंजरस आहे ते। डिस्बर्समेंट तर झालंय ना, डिस्बर्समेंट डिपार्टमेंट मध्ये जाऊन ACH करावं लागते असं माइंडेड आहे आणि तिथं लाईन लागते आणि तिथं कधी गर्दी असते, 10-15 लोक पायऱ्यावर बसलेले असते म्हणजे ते फील करवते तुम्ही आमच्याकडून लोन घेतलं आता बसा पायऱ्यावर मला आम्ही म्हटलं तर थांबा लागेल, मी म्हटलं फॉर्म घेऊन घ्या, तुम्हाला करायचं करा, मला जाऊ द्या म्हणलं नाही म्हणजे तुम्हाला थांबूनच करावं लागते म्हणलं हे बरं नाही। नाही तू सकाळपासून गेला, 2 वाजले तुला? नाही मी गेलो 11 वाजता। 11ला गेलता का? अच्छा, अराउंड 11 वाजता गेलो, अडीच वाजता आलो होते। अच्छा, तिकडच बाहेरच खाल्लं। मी आलो होतो मगाशी, मी पाहिलं त्या म्हणत आलाच नाही, म्हटलं बाबा बँक लुटायला गेला असं, नाही तर तिथं ते डिस्बर्समेंट मध्ये खूप लोक असे फ्रस्ट्रेट होऊन जातात। आम्ही गेलो ना तेव्हा हिचं प्रेग्नन्सीचं रिझन होतं, फटकन डिस्बर्स झाला आमचं। नाही आम्हाला पण रात्री 8 वाजेपर्यंत बसा म्हणजे, नाही तर रात्री 8 वाजता डेंजर काम। मी जात आहे रिलेटिव्हकडे कारण कासारसाईचा प्लॅन यांनी कॅन्सल केलाय आणि असंही कासारसाईवरून रिलेटिव्हकडे जायचंच होतं, तर मग आता जाऊन येतो। हा कशासाठी? काय घ्यायचंय? नाही काय म्हटली तू मला आधी? काय घ्यायचं होतं? अरे यार सरळ मराठीतच सांगायचं ना, खिसलेल्या नारळ पाहिजे। एवढं कॉम्प्लिकेटेड करून टाकता ना तुम्ही। हा म्हणजे मी काय म्हातारा झालो का मेहंदी लावायला? ते काय दगड कशा ठेवला घाट मारू? हे असं थोडी असते। अरे हे सर्व नकली आहे, आपल्याला चहा पाहिजे फक्त। चाय पावडर घे, 3 टाइम चहा चालू कर, 4 टाइम कर, काही प्रॉब्लेम नाही। हे काय कोल्ड ड्रिंक वगैरे? हा मॅगी मलाही नाही माहिती, तुलाच माहिती असणार ना मॅगी। मॅगी माझी फेवरेट आहे आणि मॅगी कधीच संपू नाही शकत घरची। तर आत्ताच आम्ही घरी आलोय, रिलेटिव्हकडे गेलो होतो आणि तिथूनच मग रिलायन्स मार्ट गेलो होतो। तर आता प्रशांत बोलवत आहे खाली, तर जाऊन येऊ खाली एकदा। काय ग प्रणिता, किती रील स्क्रोल करणार आहे? बोटं दुखत नाही का रील स्क्रोल करून? हा ती ड्युटीच आहे ना, दिवसभरात 1001 रील स्क्रोल करायची, हे आमची दिवसभरची ड्युटी आहेच। काही असो ते मोबाईल आज काय झालंय तुमच्या जनरेशनला? आमच्या काळात यावेळेस आम्ही बुक वाचत बसायचो किंवा काही न्यूजपेपर वाचायचो। हा आम्ही असे रील स्क्रोल नाही करत बसत। हा दिवसभर फक्त रील स्क्रोल करा, मी बोललो तोंड दिसते मग। हा आपलं गुड मॉर्निंग फ्रेंड्स, तर आज आहे संडे आणि वेळ झाली सकाळचे 9। तर आज स्पेशल असं तर काही नाही आहे, आज बस मार्केटमध्ये थोडं जायचंय काही खरेदी करण्यासाठी आणि त्यानंतर मग आजचा दिवस आम्ही स्टडीसाठी देणार आहे कारण माझंही थोडं सर्टिफिकेशनची स्टडी करावं लागणार आहे। आणि बाकी मग मला प्रशांत म्हणत होता की काही क्लासचे सबस्क्रिप्शन घेतले आहेत, तर थोडं चार्ट ॲनालिसिसची स्टडी आम्ही आज कंबाईन स्टडी करणार आहे, ग्रुप स्टडी। तर पुन्हा कॉलेजचे दिवस आम्ही ताजे करणार आहे, कॉलेजच्या ज्या आठवणी आहेत त्या
कारण की तेव्हाही इंजिनिअरिंगमध्ये ग्रुप स्टडी असेल तर प्रशांत, मी आणि अजून काही मित्र आम्ही बसून करायचो. तर आता आजही तसंच ग्रुप स्टडी करणार आहे आणि त्यानंतर मग माझं पर्सनल सर्टिफिकेशनसाठी काही क्लासेसचं सबस्क्रिप्शन घेतलं आहे ते कंटिन्यू करणार आहे. तर मे बी आजचा पूर्ण दिवस त्यामध्येच आहे. प्लॅन तर केला आहे, आता बघू कुठपर्यंत स्टडी होते कुठपर्यंत नाही होते. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आज आहे मंडे आणि आज माझ्या ऑफिसला आहे सुट्टी. तर आज आम्ही एका स्पेशल लोकेशनला व्हिजिट करणार आहे. आम्ही कुठे व्हिजिट करणार आहे हे आमच्या नेक्स्ट व्लॉगमध्ये तुम्हाला कळेलच. आणि हा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.